गए भी दोबारा गए अब 20 दिन से पहले मेरा घर भी जल गया। अब हम बहुत परेशानी में हैं। हमें अल्लाह के वास्ते थोड़ी मदद करो बस। ये पूरा गांव के लोग लाके जैसे भी है वो उनका पूरा गया। उठ चुप रुमान अस्सलाम वालेकुम, मेरा नाम उम्मे रुमान है। मेरे अब्बू की तबीयत 7 साल से नासाज थी। वो एक वायरस की वजह से फुल बॉडी डेथ होकर वो बेड रेस्ट पे थे। 5 महीने पहले उनके दोनों किडनी फेलियर की वजह से डायलिसिस चल रहा था। अब कुछ ही दिन में हमारा घर भी सिलेंडर ब्लास्ट की वजह से सारा घर जल गया। यही सिलसिले में ये वीडियो बनाने के लिए हमारे घर के पास आए थे। तब मेरे अब्बू जिंदा थे। अब 2 दिन कल मेरे अब्बू का इंतकाल हो गया। बोल फिनिश करो बोलो फिनिश करो खत्म होता है। अब्बू का इंतकाल हो गया। अब हमारे सहारे के लिए कोई नहीं है। प्लीज़ जो लोग हमारा वीडियो देख रहे हैं मदद करें। हमारे मदद के लिए आए थे और वीडियो बनाया था। तब मेरे अब्बू जिंदा थे। अभी कल ही उनका इंतकाल हो गया। हम अब यतीम हैं। ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರೇ, ನಾನಿವತ್ತು ಹೊನ್ನಾವರ ತಾಲೂಕಿನ ಚಂದಾವರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯೂಸುಫ್ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯೂಸುಫ್ ಅವರ ಅಣ್ಣನ ಮನೆ 20 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕುಮಟಾ ತಾಲೂಕಿನ ಸಂತಗೋಳಿ ಎಂಬ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ ಸ್ಫೋಟದಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕರಕಲಾಗಿತ್ತು. ಇಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿನ ಕುಮಟದ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರು ತಿಳಿಸಿದಾಗ ಆ ಮನೆಯನ್ನು ಬಂದು ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಮನೆಯ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಿಂತ ಮನೆಯ ಯಜಮಾನನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಟ್ಟದಾಗಿತ್ತು. ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಾರಕವಾದಂತಹ ಪ್ಯಾರಾಲಿಸಿಸ್ಗೆ ತುತ್ತಾಗಿ ನಂತರ 5 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ 2 ಕಿಡ್ನಿ ನಿಷ್ಕ್ರಿಯಗೊಂಡು ಬಹಳಷ್ಟು ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದರು. ಆ ಕುಟುಂಬದ ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕಂಡಾಗ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾರುಣ್ಯದಿ ಕರ್ನಾಟಕ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಆ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಆ ಸಹೋದರನ ಜಾಫರ್ ಸಾದಿಕ್ ಎಂಬ ಆ ಸಹೋದರನ ಅಳಲನ್ನು, ಆ ಕುಟುಂಬದ ಅಳಲನ್ನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಾಹನ ಆ ಆಜ್ಞೆಯ ಮೇರೆಗೆ, ಅಲ್ಲಾಹನ ತೀರ್ಮಾನದ ಮೇರೆಗೆ ಜಾಫರ್ ಸಾದಿಕ್ ಅವರು ಇಹಲೋಕ ತ್ಯಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನಾ ಲಿಲ್ಲಾಹಿ ವ ಇನ್ನಾ ಇಲೈಹಿ ರಾಜಿಊನ್. ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರೇ, ಮನೆಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಕೋಳಿ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕೋಳಿ ಫಾರಂನಲ್ಲಿ ಕಳೆಯಬೇಕಾದಂತಹ ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಕುಟುಂಬ ಇವತ್ತು ಆ ಮನೆಯ ಯಜಮಾನನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಇನ್ನಷ್ಟು ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಗೆ ತಲುಪಿದೆ. ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರೇ, ಮನೆಯ ದುರಂತ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಆ ಮನೆಯ ಗ್ಯಾಸ್ ಸ್ಫೋಟದಿಂದ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊತ್ತಿನ ಊಟಕ್ಕಾಗಲಿ ಡ್ರೆಸ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇಕರಿಸಿಟ್ಟಂತಹ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಲಿ ಮಕ್ಕಳ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಾಗಲಿ ಸೇಕರಿಸಿಟ್ಟಂತಹ ಹಣ ಸಹ ಒತ್ತಿ ಉರಿದಿದೆ. ಇದನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾವು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನನ್ನೆಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರ ಹತ್ರ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋದು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈಗ ಈ ಹಿಂದೆ ತಂದೆ ಇದ್ರು, ಆಶ್ವಾಸನೆಗಾದ್ರು ಅಲ್ಲಾಹ್ ಅವನು ಆ ತಂದೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಈಗ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಂದೆ ಇಲ್ಲದೆ ಯತೀಮಾಗಿದ್ದಾರೆ. सब भाइयों को मेरे तरफ से अस्सलाम वालेकुम। और ये वीडियो बनाने का मकसद आज हम इधर रुके सही और पिछले टाइम में वीडियो बना लेके गए थे। ये जाफर सादिक बोल के ये मैं जमात का सेक्रेटरी और ये भी है जमात वाले सब है। ये लोग कौन है, इनके भाई भी कुछ परेशान हालित है इनका। ये घर उनका भाई का, इन्हें भी कुछ माली हालत से बहुत कमज़ोर है सब। उसके वास्ते हम दरख्वास्त है, क्या ये ऐसी हालत में है इस वाले को आप सबसे दरख्वास्त है कि इनकी मदद करें। जो कपड़ा था, खाने का अनाज था, जितना भी इकट्ठा कर किए हुए थे वो सब कुछ जल गया और इनके पास
पहनने के लिए कपड़ा भी नहीं है। ये हालत में दिन गुजर रहा था, तो कल अचानक मयत होने से और इनके पास कुछ भी नहीं है। अभी सख्त घर की जरूरत है और इनको कितना इमदाद करने होता है उतना आप लोग इमदाद करने की कोशिश करें। एक मुर्गी के फार्म में और ज़िंदगी को बसर कर रहे हैं, लिहाजा आपसे गुजारिश है वो उसका घर भी बनाना है। ये सारी चीज़ें माशाल्लाह हमारे गांव के सारे लोग यहाँ मौजूद हैं, इस वक्त यहाँ सारे जमा हैं और सबको इस बारे में पता है। आपसे गुजारिश है आप लोग जहाँ तक मदद कर सकते हैं आप मदद करें और इसका घर बनाने में आप मदद करें। अस्सलाम वालेकुम।